भिजवण्यासाठी मी काय काय सांगते ते बघा. उडदाची डाळ, पोहे आणि 3 कप मी म्हणजे ग्लास भरून तांदूळ घेतलेले आहेत. ते मिक्सरला वाटून घेतलेले आहेत. आणि मी ते पीठ आता झालेलं दळलेलं दाखवणार नाही आहे. सकाळी जे पीठ येते ते मी तुम्हाला दाखवते. बघा कसं वर आलं आहे चांगलं, कारण आता पाऊस नाही आहे त्यामुळे पीठ चांगलं फुगलं आहे. बघू शकताय तुम्ही कसं पीठ आहे ते. आणि खरं सांगू का, ह्या पिठाचे एवढे डोसे आणि इडली छान होतात ना. सांबारासाठी डाळ कुकरला लावून घेतले. सांबार कसा करते ते बघून घ्या. बेसिक मसाले आहेत आपले: जिरं, मोहरी, कढीपत्ता, लसूण, सांबार मसाला, हळद, तिखट, मीठ टाकून चांगली फोडणी कांद्यामध्ये परतून घेतली. आणि मग त्याच्यामध्ये आपली शिजलेली डाळ टाकले आणि सुहानाचा सांबार मसाला टाकला आणि मीठ टाकून चांगली त्याला उकळी आणून चिंच गुळाचं पाणी केलेलं होतं. चिंच सकाळी भिजत टाकलेले होते, गुळ ठेवले होते भिजत. आणि एवढा सांबार छान लागतो ना. माझ्याकडे सध्या भाज्या नव्हत्या त्याच्यामुळे मी असा सिंपलच सांबार केला आहे, पण तो सांबार सेम हॉटेलसारखा झालेला आहे. तुम्हीसुद्धा सगळ्यांनी एकदा करून बघा घरी. तुमच्याकडे जर भाज्यांचं ऑप्शन असेल तुम्ही तेही टाकू शकता. बटाटा, काय बोलतात, शेंग, वांग, त्यानेसुद्धा सांबार छान होतो. पण असं सुद्धा करून बघा. लहान मुलं घरात असेल तेही खातील चांगली. आता छान उकळी आणायची आहे आपण. बघू शकताय आता कसं. आता बटाट्याची भाजी करायला घेते डोशासाठी. बेसिक बटाट्याची भाजी काय सांगायला नको कशी करतात ते. फक्त मी कांदा स्किप केला आहे, म्हणजे डोसा आपण जेव्हा तयार करतो त्याच्यामध्ये आपण डोश्यामध्ये बटाट्याची भाजी वरून लावायची आहे. मी दाखवलेली नाही आहे लावताना, पण मी लावलेली आहे एका डोश्याला. आता भाजी चांगली असं मॅश करून घ्यायचा आहे बटाटा, म्हणजे भाजीला लावताना, डोश्याला लावताना भाजी लागत नाही. असे गट्टे गट्टे भाजीचे खाताना सुद्धा छान वाटते भाजी आणि लगेच होते मुळात. आता इथे काय ते पोटे इडली का काय ते म्हणतात ते मी करून बघितलं आहे. माझ्याकडे मातीचं भांडं नव्हतं त्यामुळे मी स्टीलच्या टोपावरतीच करून बघितले. खूप छान अशी होते, फुगते सुद्धा छान. पण कसं आहे, आपल्या लोकांना अशी एकच इडली काही जमणार नाही खाऊन. आपल्याला अशा भरपूर इडल्या करायला लागतात, त्याच्यामुळे आपल्याला काही ते जमणार नाही एक इडली खाऊन. म्हणून मी तिथे ठेवून दिलं आणि शेवटी इडलीच्या भांड्यामध्येच इडल्या करायला घेतल्या. आता इडलीचं भांडं चांगलं मी भरून घेतलेलं आहे. आता लावून ते 10 मिनटं ठेवलेलं आहे. आता इडल्या बघा कशा छान फुगून निघाल्या आहेत. बघू शकता अलगद सुटलेल्या आहेत, कुठेही तुम्हाला खरवडलेलं दिसणार नाही इडली. आता डोसा करूयात. डोशासाठी पॅन चांगला पाहिजे, मग डोसा चांगला एकदम कुरकुरीत निघतो. कसं आहे, मी चुकी केली की आधी मी तेल लावलं डोश्याला, डोशाच्या तव्यात. बघू शकताय तुम्ही आता कसा डोसा आता मी काढते तो. एक साईड छान भाजून घेतली तरी चालते, कारण दुसरी साईड काही ती शिजतेच बरोबर. मी दोन्ही साईडनी कधी कधी भाजून घेते. मला असं वाटलं की एक साईडच जास्त भाजलं गेली तर.